पुणे कनेक्शन या सगळ्यामागे नेमकं काय आहे असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलेला होता। मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत। मंदार, जो सुप्रिया सुळे आरोप करतायत, अनेकांकडून हा आरोप होतोय, हे पुणे कनेक्शन नेमकं काय आहे? हा फक्त आरोप नाही तर जे देशमुख आहेत, ज्यांची हत्या झाली, संतोष देशमुख, त्यांच्या बंधूंनी पण हा प्रश्न उपस्थित केला आहे की हे सगळे आरोपी पुण्यातच का सापडतायत, आणि हा प्रश्न उपस्थित करणं हाच मुळी तपास यंत्रणांवरती, CID वरती एक प्रकारचा संशय व्यक्त करणं आहे। कारण हे सगळे आरोपी इतक्या दिवसानंतर देखील तपास यंत्रणांना सापडले नाहीत आणि आता एक एक करून सापडत आहेत, आणि दुसरीकडे त्यांना मदत करणारे देखील हे डॉक्टर वायबसे सारखे जे लोक आहेत ते देखील पोलिसांना सापडत आहेत। तर याच्यातून आपल्याला हे दिसतंय की गेल्या काही वर्षांमध्ये परळी आणि आसपासच्या परिसरामध्ये जो काही त्या ठिकाणी प्रकार झाला, ज्या काही गैरमार्गाने पैसे कमवण्यात आले, त्यातून अनेकांनी पुण्यामध्ये त्यांची दुसरी घरं या ठिकाणी थाटली। जो वाल्मिक कराड आहे तो देखील पुण्यामध्येच होता। 17 डिसेंबरपर्यंत त्याचं लोकेशन पुण्यात होतं। एका महिलेकडे तो वास्तव्याला होता, आणि त्या महिलेचे आणि त्याचे काय संबंध आहेत हा आणखी पुढचा भाग। तर अशा प्रकारे अनेकांची सेकंड होम जी आहेत ती पुण्यात आहेत, किंवा गुंतवणूक जी आहे ती पुण्यात आहे, आणि या त्यांच्या लागेबांध्यांमधून अनेक जण त्यांच्या मदतीला देखील आल्याचं आपण पाहिलं। हे डॉक्टर वायबसे हा त्यातलाच एक प्रकार, आणि या डॉक्टर वायबसेंनी त्याला मदत केली, हे जे कोणी आरोपी होते त्यांना पळून जायला, आणि त्यामुळं हे जे काही सगळे आरोपी आहेत ते पुण्यामध्ये आपल्याला आढळत आहेत। कारण हे जे नेक्सस आहे अशा प्रकारे खंडणी गोळा करण्याचं किंवा गुन्हे करून पैसे कमवण्याचं, त्यामध्ये जे सहभागी आहेत ते पुण्यामध्ये वास्तव्याला आहेत, आणि त्यातून हा सगळा प्रकार घडलेला आपल्याला दिसून येतोय। निश्चितपणे पुण्यामध्ये अजून काय काय नेमकं कनेक्शन आहे हे तपासामध्ये हळूहळू स्पष्ट होत जाईलच। तूर्त धन्यवाद मंदार या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।